गुड इव्हिनिंग. चला लवकर या लाईव्ह. चला लवकर. गुड इव्हिनिंग सर्वांना. आज आपण टीईटीच्या नंतर होणारी अभियोग्यता परीक्षा, ज्याला आपण TAIT अभियोग्यता परीक्षा म्हणतो, त्यामध्ये आपण कालमापन नावाचा जो धडा आहे त्याला आपण या ठिकाणी याची माहिती पाहणार आहोत थोडक्यामध्ये. ठीक आहे. कालमापन म्हणजेच कॅलेंडर, आपण त्याला कॅलेंडर म्हणतो. ठीक आहे. जर मागील परीक्षेमध्ये जर पाहिलं तुम्ही, अभियोग्यतेच्या पेपरमध्ये जर 2017च्या पेपरमध्ये जर पाहिलं तर कालमापनवर तुम्हाला भरपूर प्रश्न आलेले त्या ठिकाणी दिसतील. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हा धडा आपण घेतोय. चला, बरेच जण येत आहेत ऑनलाईन, बाकीच्यांनाही लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बोलवा या ठिकाणी. पहा, आता तुम्ही म्हणताल सर काल परवा आपल्या येजुआवर कालमापनवर एक लेक्चर झालेलं पण आहे गौरव भांडारी सरांचं. ठीक आहे. तर त्यांनी अतिशय जबरदस्त असं कालमापन धडा घेतलेला आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या जे काही नॉलेज आहे किंवा त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे त्याला जगामध्ये तोड नाही. कारण गौरव भांडारी सर म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड करणारे व्यक्ती आहेत. ठीक आहे. जबरदस्त घेतलं. ठीक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी सरांनी पहिलाच प्रश्न विचारला होता की तुमची जन्मतारीख सांगा, त्या जन्मतारखेवरून तुम्हाला वार सांगेल. ठीक आहे. आता बाकी शिक्षक किंवा मी असो किंवा कुठलाही शिक्षक असो, आपल्याला जर एखाद्या तारखेचा वार काढायचा असेल तर आपल्याला त्यामध्ये सूत्र वगैरे टाकावं लागतं. परंतु त्या सरांनी फक्त तारीख विचारली, तुमच्या कमेंट आल्या, एका जणाची फक्त तारीख पाहिली आणि फक्त अवघ्या 2 सेकंदामध्ये त्याचं उत्तर सांगितलं की या दिवशी हा वार असेल. जगात एवढी बुद्धिमत्ता कोणाकडेच नाही. ठीक आहे. त्यांचे तुम्ही टीव्हीला सुद्धा व्हिडिओ पाहिलेले असतील, त्यांचं नॉलेजही तुम्ही पाहिलेलं असेल, त्यामध्ये काहीच वाद नाही. मग आता बरेच विद्यार्थी म्हणतील की मग सरांनी कालमापन हा धडा घेतला, सरांनी चांगल्या प्रकारे प्रश्न सांगितले, जबरदस्त घेतलं असं म्हणतायत, तर मग तुम्हाला परत घेण्याची आवश्यकता काय? तर या ठिकाणी डाऊट मी क्लिअर करतो तुमचा. सरांनी कालमापन कॅलेंडर हा धडा घेतला, फास्टमध्ये उत्तरही सांगितले, जबरदस्त घेतलं, पण त्याच्या पाठीमागचं जे काही बेसिक आहे, कुठलंही गणित किंवा कुठल्याही एखादी तुम्हाला संकल्पना जर फास्टमध्ये सोडवायची असेल तर त्याच्या पाठीमागं जे बेसिक असतं ते कव्हर होणं आपलं आवश्यक आहे. ठीक आहे. तर मी या ठिकाणी कालमापन कॅलेंडर हा जो धडा आहे, या धड्याचं जे काही बेसिक आहे ते बेसिक या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपले जाधव सर, शिवनगिरीकर जाधव सर यांनी सुद्धा जबरदस्त कॅलेंडर हा धडा आपल्या कोर्समध्ये टाकलेला आहे. तुम्ही सर्वांनी पाहिलेला असेल. ठीक आहे. जे कोर्समध्ये विद्यार्थी होते त्यांनी पाहिलेलाही असेल. आता जी अभियोग्यता परीक्षा होणार आहे, या अभियोग्यतेसाठी तुमच्यासाठी पहा आपण काय केलेलं आहे, सर्वात जास्त प्रश्न अभियोग्यतेमध्ये काय, बुद्धिमत्ता आणि गणितावर आहे. ठीक आहे. म्हणजे जर 30 मार्क गणित आणि 80 मार्क बुद्धिमत्ता जर धरली तर 110 मार्क हे गणित बुद्धिमत्तेवर होत आहेत. बरोबर आहे. 110 पेक्षाही जास्त मार्क गणित आणि बुद्धिमत्तेवर होत आहेत. आता जर इतरत्र तुम्ही विचार केला तर एक शिक्षक तुम्हाला गणिताचं, एक शिक्षक बुद्धिमत्तेचं भेटेल. परंतु आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी या ठिकाणी 4 शिक्षक आपण फक्त गणित आणि बुद्धिमत्ता शिकवण्यासाठी आपल्या येजुआ टीम मार्फत या ठिकाणी आपण काय केलेले आहेत, आपण या ठिकाणी म्हणजे अप्रोच करतोय या ठिकाणी. म्हणजे पहा, कॅलेंडर धडा जाधव सरांनी घेतला, त्याच्यानंतर गौरव भंडारी सरांनी घेतला, मीही घेतोय. मग आता या ठिकाणी जेवढे काही तुम्ही कोर्समध्ये उपलब्ध असणारे विद्यार्थी आहात किंवा तुम्ही पाहणारे जे प्रेक्षक आहात, त्यांना गौरव भंडारी सरांचं कोणाला आवडेल, कोणाला जाधव सरांचं, कोणाला छत्रपती सरांचं, ज्यांचं आवडेल त्यांचं, आहे का नाही. कुठलाही टॉपिक या ठिकाणी 2-2, 3-3 वेळा तुमचा शिकवण्यात येणार आहे. किंवा काही टॉपिक सर शिकवतील, काही टॉपिक मी, काही सर जाधव सर, या पद्धतीनं वेगवेगळे तुम्हाला शिक्षक भेटतील. म्हणजे ज्या शिक्षकाचं तुम्हाला समजेल त्या शिक्षकाचं तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आणि प्रत्येक शिक्षक तुम्हाला दर्जेदार भेटणार आहे. गणित बुद्धिमत्तेला जास्त मार्क आहेत, त्याच्यामुळे शिक्षक पण जास्तच आहेत. ठीक आहे. चला, बऱ्यापैकी बरेच जण आलेले आहेत लाईव्हमध्ये सध्या. या ठिकाणी मी तुमच्या कमेंट ऑफ करून ठेवतोय. या ठिकाणी कमेंट काही दिसणार नाहीत. आपण डायरेक्ट कालमापन जो बुद्धिमत्तेचा पहिला धडा म्हणजे दिशा या ठिकाणी कालमापन म्हणजे कॅलेंडर हा आपण या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. फक्त यामधले आपण काय कन्सेप्ट जे आहे किंवा जे काही बेसिक मुद्दे असतात कॅलेंडरमधले तेवढेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग जे काही प्रश्न वगैरे असतील
ते प्रश्न आपण डायरेक्ट कोर्समध्ये टाकणार आहोत. या ठिकाणी लाईव्हमध्ये फक्त कॅलेंडरमधील बेसिक माहिती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. म्हणजे कॅलेंडरमध्ये वर्ष, महिना, दिवस हे जे घटक असतात, मग यांचे प्रकार किंवा ओळखायचे कसे. आता वर्षामध्ये 2 प्रकार पडत असतात, लीप वर्ष, साधं वर्ष. मग लीप वर्ष म्हणजे काय, त्यामध्ये नेमकं काय असतं, ह्या सगळ्या गोष्टींचा चर्चा आपण या ठिकाणी आज करणार आहोत. ठीक आहे, कॅलेंडर या धड्यामध्ये. पहा, गौरव भंडारी सरांनी जबरदस्त घेतलेलंच आहे. एक 2-2 सेकंदामध्ये उत्तर कसं काढायचं तेही सांगितलेलं आहे. पण ते केव्हा जमेल आपल्याला, जर बेसिक गोष्टी माहिती असतील तर. मग त्या बेसिक गोष्टी आपण या ठिकाणी घेऊ आज. चला तर मग धड्याला सुरुवात करू आपण कॅलेंडर नावाच्या. यामध्ये फक्त आजच्या लाईव्ह लेक्चरमध्ये फक्त आपण काय कॅलेंडरमध्ये येणारे काही जे काही बेसिक घटक आहेत तेवढेच आपण चर्चा करणार आहोत. पूर्ण धडा घेणार नाहीत या ठिकाणी, फक्त चर्चा. जे काही प्रश्न उत्तर असतील एकदम शॉर्टकट पद्धतीनं कसे सोडवायचे, काय सोडवायचे, हे सर्व प्रश्न आपल्या कोर्समध्ये होतील तुम्हाला. ठीक आहे, चला मग कॅलेंडरमध्ये पहा. आता कॅलेंडर म्हटलं की 3 गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे वर्ष, दुसरा घटक म्हणजे महिना आणि तिसरा घटक म्हणजे दिवस. परत एकदा सांगतोय, गौरव भंडारी सरांनी इतकं फास्ट जर तुम्हाला सोडवायचं असेल कुठलाही टॉपिक तर त्याचं बेसिक करणं आवश्यक आहे. कॅलेंडरमध्ये तेवढ्या फास्टमध्ये उत्तर काढायचे असतील तर आत्ता मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. नाहीतर डायरेक्टच तुम्ही उत्तर 2 सेकंदात काढायचं म्हणताय, जमणार नाही या ठिकाणी. ठीक आहे, त्याच्यामुळे हे बेसिक तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सर्व बेसिक मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला एकत्र करून देतो या ठिकाणी. आता वर्ष, महिना आणि दिवस हे 3च घटक महत्त्वाचे असतात कॅलेंडरमध्ये. मग यामध्ये पहिला घटक आहे वर्ष. मग या वर्षाचे 2 प्रकार पडत असतात. वर्षाचे 2 प्रकार पडत असतात. एक म्हणजे साधे वर्ष, तर दुसरे म्हणजे लीप वर्ष. साधे वर्ष आणि लीप वर्ष, वर्षाचे 2 प्रकार पडत असतात. आता उदाहरणार्थ पहा, साधे वर्ष आणि लीप वर्ष काय भानगड आहे किंवा कशा प्रकारे असतात ते पाहू. समजा तुम्हाला इसवी सन दिलेलं आहे 1990, 1992, 1994, 1998, अशा प्रकारे तुम्हाला काही इसवी सन दिलेले आहेत. मग यापैकी लीप वर्ष कोणतं आणि साधे वर्ष कोणतं असं जर आपल्याला ओळखायला सांगितलं तर आपल्याला ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, लीप वर्ष म्हणजे काय असतं आणि हे ओळखायचे कसे. ज्या इसवी सणाला 4ने भाग जातो, ज्या इसवी सणाला 4ने भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात. मग दिलेल्या इसवी सणाला 4 भाग देऊन पाहायचा. मग आता प्रत्येक संख्येला 4 भाग नाही द्यायचा, तर 4ची कसोटी या ठिकाणी वापरायची. 4ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांपासून, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर त्याला लीप वर्ष म्हणतात. ठीक आहे, सॉरी, त्याला 4ने निशेष भाग जातो आणि ज्याला 4ने निशेष भाग जातो ते लीप वर्ष असतं. मग या ठिकाणी 90, 92, 94 आणि 98 यापैकी कोणत्या संख्येला 4 भाग जाईल ते चेक करू आपण. 90ला जर तुम्ही 4 भाग दिला तर 4 2 8, इथं 1 बाकी उरला, 10ला भाग जाणार नाही. त्याच्यानंतर 4 1 4, 4 2 8, इथं 1 उरला, 4 3 12, पूर्ण भाग गेला. 1992 हे लीप वर्ष आहे. आता 94 आणि 98 आहे का नाही चेक करू. 4 1 4, 4 2 8, 1 उरला, 14ला 4 भाग जात नाही. 4 1 4, 4 2 8, 1 उरला, झाले 18, 18लाही 4 भाग जात नाही. म्हणजे हे बाकी इतर सर्व जे काही वर्ष आहेत 1990, 1994, 1998 हे सर्व साधे वर्ष आहेत. तर 1992 हे लीप वर्ष आहे. ठीक आहे, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणजे लॉजिक असं लावतं की 4 भाग जाणारी संख्या लीप वर्ष असतं माहिती आहे. मग शेवटी 4 दिसले, शेवटी 8 दिसले की त्यांना वाटतं 4ने भाग जातो. पण तसं नाही मित्रांनो. 4 भाग जाण्यासाठी दोन्ही संख्यांचा विचार करायचा त्या ठिकाणी. 94चा, 4चा नाही, इथं 8चा विचार नाही तर पूर्ण 98चा विचार करायचा. 2 अंकांना मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 भाग जात असेल तरच त्या संख्येला 4ने भाग जातो. म्हणून फक्त 92ला 4 भाग जातो या ठिकाणी. म्हणून 92 हे झालं लीप वर्ष. याच्यामध्ये आपण 4 ऍड करू. 92च्या नंतर 4 ऍड केले तर 1996 हे 96 याच्या नंतरचं लीप वर्ष असतं.
मग इथून पुढे लक्षात ठेवा, लीप वर्ष हे प्रत्येक 4-4 वर्षानंतर येत असतं. लीप वर्ष हे प्रत्येक 4 वर्षानंतर येत असतं. मग जर आता पहा हा मुद्दा तुम्हाला लक्षात आला की लीप वर्ष 4 वर्षानंतर येतं, तर मग या प्रश्नाचं मला उत्तर द्या. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या की 2 लीप वर्षातील जास्तीत जास्त फरक किती वर्षाचा असतो? जास्तीत जास्त फरक किती वर्षाचा असतो? या ठिकाणी पर्याय देतो मी तुम्हाला. पहिला पर्याय 3 वर्ष, दुसरा आहे 4 वर्ष, तिसरा आहे 7 वर्ष, चौथा पर्याय आहे 8 वर्ष. ठीक आहे, याचं उत्तर द्या. काय उत्तर येईल सांगा लवकर. सांगा लवकर उत्तर. बऱ्याच जणांचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येत आहे. 4 पर्याय क्रमांक 2 म्हणजे उत्तर 4 येत आहे. काही जणांचं उत्तर 3 येत आहे. ठीक आहे, काही जणांचं उत्तर 8 येत आहे. आता निश्चितपणे सांगा की 2 लीप वर्षातील जास्तीत जास्त फरक हा किती वर्षाचा असतो? इथं जास्तीत जास्त विचारलं. मी आत्ताच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं 1992 हे लीप वर्ष, याच्यामध्ये 4 ॲड केले की 1996 त्याच्या पुढचं लीप वर्ष येत असतं. मग या 2 लीप वर्षातला जनरल फरक हा 4 वर्षाचा असतो, हे सर्वांना माहिती आहे. पण जास्तीत जास्त फरक जर विचारला तर किती येत असतो आपण चेक करू. जास्तीत जास्त फरक किती येतो ते पाहू आपण. आता पहा, ह्या प्रश्नाकडे जाण्याच्या पूर्वी आणखी पाठीमागं पहा. या ठिकाणी लीप वर्ष आपल्याला लक्षात आले 1996, 1992 हे लीप वर्ष आहेत. का? कारण याला 4 न भाग जातो. पण जर शताब्दी वर्ष असेल, शताब्दी म्हणजे 1900, 1800, 1700, 1600, जर अशा प्रकारचं शताब्दी वर्ष म्हणजे शेवटी 2 शून्य असतील तर त्याला 4 न नाही तर 400 न भाग द्यावा लागतो. या ठिकाणी 1900ला 400 न भाग जातो का पहा. 2 शून्य कटले 4. या ठिकाणी 19ला पूर्ण भाग जात नाही, म्हणून हे झालं साधं वर्ष. 1800ला सुद्धा 400 न भाग जात नाही. 1700ला सुद्धा 400 न भाग जाणार नाही. या ठिकाणी 1600ला 400 ने भाग जातो. 0 कटले 4 चौक 16. फक्त 1600 हे लीप वर्ष आहे. 1600 हे फक्त लीप वर्ष आहे. ठीक आहे, बाकी इतर 1900, 1800, 1700 हे सर्व काय झाले या ठिकाणी साधे वर्ष झालेले आहेत. मग 1900, 1800, 1700 हे लीप वर्ष नाही. दिलेल्या इसवी सणाला 4 ने भाग गेला तर ते लीप वर्ष असतं. पण जर शताब्दी वर्ष असेल तर त्याला 400 न भाग द्यावा लागतो, तरच ते लीप वर्ष असतं. हा मुद्दा आपल्याला माहिती आहे. मग या ठिकाणी 1900, 1800, 1700 हे लीप वर्ष नाही, आपल्याला माहिती आहे. मग चला आपण या प्रश्नाकडे येऊ आपल्या. आता पहा, समजा तुम्हाला इसवी सन दिलं 1888, 1888 हे लीप वर्ष आहे. कारण 88ला 4 न भाग जातो, लीप वर्ष आहे. 88ला 4 न भाग गेला म्हणजे ते लीप वर्ष. याच्यामध्ये 4 प्लस केले आपण तर 1892 झाले. हे लीप वर्ष आहे कारण 92ला 4 न भाग जातो. यामध्ये परत 4 ॲड करा. 1896 हे सुद्धा लीप वर्ष आहे कारण याला 4 ने भाग गेला. मग 1896 मध्ये 4 जर मिळवले आपण तर या ठिकाणी 1900 आले. आणि थोड्या वेळापूर्वीच पाहिलं होतं आपण पाठीमागं की 1900 हे लीप वर्ष नाही. मग 1896 नंतर 4 वर्षांनी 1900 हे वर्ष आलं आणि ते आपल्याकडे लीप वर्ष नाही. मग 1896 नंतर येणारं लीप वर्ष म्हणजे 1904. मग या ठिकाणी किती वर्षाचा फरक आला तर 8 वर्षाचा फरक. म्हणजे प्रत्येक 100 वर्षानंतर असं घडतं की 2 लीप वर्षांमधला फरक हा 8 वर्षाचा असतो. मग प्रश्नच असा होता की 2 लीप वर्षातील जास्तीत जास्त फरक किती वर्षाचा, तर जास्तीत जास्त फरक हा 8 वर्षाचा असतो. हा मुद्दा लक्षात राहू द्या. म्हणून प्रश्नाचं उत्तर काय राहील या ठिकाणी योग्य 8 वर्ष. पहा, 1896 त्याच्यानंतर 1900 लीप वर्ष नाही तर 1904 हे लीप वर्ष येतं. म्हणजे त्या दोघांमधला फरक कितीचा आला
8 वर्षाचा. ठीक आहे. प्रत्येक 100 वर्षानंतर असं घडतं की 2 लीप वर्षातला फरक हा नेहमी 8 वर्षाचा असतो. परंतु 400 वर्षानंतर असं घडतं की लीप वर्षातील फरक हा त्या ठिकाणी 4चाच असतो, 8चा नाही येणार. ठीक आहे. आता हे बाकी काही त्या ठिकाणी लक्षात ठेवू नका. जास्तीत जास्त शब्द आला की फरक हा 8 वर्षाचा त्या ठिकाणी मानून द्या तुम्ही, किंवा उत्तर त्या ठिकाणी सांगून द्या. चला, या ठिकाणी लक्षात आलं का? फक्त एकच मुद्दा चेक केला, लीप वर्ष म्हणजे काय आणि 2 लीप वर्षातला फरक काय. पहा, परत सांगतो, ज्या इसवी सणाला 4 किंवा 400 ने भाग जातो ते लीप वर्ष. ठीक आहे. आणि 2 लीप वर्षातला सर्वसाधारण फरक 4 वर्षाचा, तर जास्तीत जास्त फरक 8 वर्षाचा असतो. ठीक आहे. चला पुढे जाऊ. आपण साधे वर्ष आणि लीप वर्षांबद्दल माहिती पाहत होतो. ठीक आहे. पुढचा मुद्दा चेक करू आपण. 100 वर्षाचा जर विचार केला तर 100 वर्षात 24 वर्ष लीप असतात, तर एकूण 76 वर्ष साधे असतात. 100 वर्षाचा, कोणत्याही 100 वर्षाचा विचार करा. उदाहरणामध्ये सध्या चालू आहे 2021, इथून ते 2000 या ठिकाणी पहा 2121 या ठिकाणी हे 101 वर्ष होतील. आपण 2021 ते 2120 इथपर्यंत विचार करू, किंवा पहा 1821 ते 1920 हेही 100 वर्ष झालेले. कोणत्याही 100 वर्षाचा विचार करा, कोणत्याही 100 वर्षाचा विचार करा, त्यामध्ये तुम्हाला लीप वर्ष 24 आढळतील आणि साधे वर्ष 76 आढळतील. ठीक आहे. या पद्धतीनं. चला पुढचा मुद्दा पाहू आपण. हा मुद्दा तुम्हाला लक्षात आला की 100 वर्षाचा विचार केला तर 24 वर्ष लीप आणि 76 वर्ष साधे भेटतील. पुढे आलो तर आपण साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना जो असतो, साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा, तर लीप वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं तर फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. फेब्रुवारी महिन्यातला फरक आपण चेक केला. चला पुढे त्याच्या आणखी. आता या ठिकाणी पहा, साध्या वर्षाची सुरुवात ज्या वाराने होत असते त्याच वाराने वर्षाचा शेवट होत असतो. साध्या वर्षाची सुरुवात ज्या वाराने त्याच वाराने वर्षाचा शेवट. कसं ते पाहता या ठिकाणी. पाहता समजा आता हे वर्ष जे चालू आहे 2021 ची सुरुवात म्हणजे 1 जानेवारी 2021. सुरुवात जर रविवारनं झाली असेल तर याचा शेवट म्हणजे 31 डिसेंबर 2021. याचा शेवट सुद्धा कोणत्या वाराने होईल या ठिकाणी? याचा शेवट सुद्धा कोणत्या वारानं होईल तर रविवारनंच. कारण आपण मुद्दाच पाहिला की वर्षाची सुरुवात आणि वर्षाचा शेवट हा एकाच वाराने होतो. कोणत्या? साध्या वर्षाचा. साध्या वर्षाची सुरुवात आणि शेवट एकाच वाराने होतो. परंतु हेच जर लीप वर्षामध्ये गेलो तर पहा, लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होत असते त्याच्या पुढील वाराने वर्षाचा शेवट होत असतो. आता उदाहरणात एक चेक करू आपण. एक उदाहरण पहा. समजा 1 जानेवारी 2020 हे लीप वर्ष. मग ह्या लीप वर्षाची सुरुवात जर रविवारनं झाली असेल तर वर्षाचा शेवट म्हणजेच 31 डिसेंबर 2020 ला या ठिकाणी रविवार न येतं सोमवारी. लक्षात येत आहे का? पहा, लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच्या पुढच्या वाराने वर्षाचा शेवट होतो. परंतु साध्या वर्षात तसं नाही. साध्या वर्षाची सुरुवात आणि शेवट एकाच वाराने, परंतु लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच्या पुढच्या वाराने वर्षाचा शेवट होत असतो. ठीक आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणखी शेवटचा एक मुद्दा पहा, लीप वर्ष आणि साधे वर्ष. साधे वर्ष आणि लीप वर्ष यामधला आणखी एक शेवटचा मुद्दा पहा. या शेवटचा फरक पहा. साध्या वर्षामध्ये 365 दिवस असतात. साध्या वर्षात एकूण दिवस असतात 365. 365 दिवस म्हणजेच 52 आठवडे आणि 1 दिवस असतो. 52 आठवडे आणि 1 दिवस असतो. आता 52 आठवडे म्हणजे प्रत्येक वार 52 वेळा येतो. ठीक आहे. आपण जर म्हटलं की आपल्या क्लासला 4 आठवडे सुट्ट्या आहेत, 4 आठवडे सुट्ट्या, मग 4 आठवडे म्हणजे 4 दिवस नाही,
तर याच्यात सोमवार 4 आले, मंगळवार 4 आले, बुधवार 4, गुरुवार 4, प्रत्येक वार 4 वेळा. त्याच पद्धतीनं 52 आठवडे म्हणजे प्रत्येक वार 52 वेळा येतो. सोमवार 52, मंगळवार 52, बुधवार 52, रविवार 52, सगळे वार 52 वेळा. परंतु हा जो एक दिवस शिल्लक असतो तो 1 जानेवारीचा एक्स्ट्रा येतो. म्हणून साध्या वर्षामध्ये 1 जानेवारीला जो काही वार असेल तो वार संपूर्ण वर्षभरामध्ये किती वेळा येतो या ठिकाणी? 53 वेळा येतो. साध्या वर्षात 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. समजा तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला की आता 2022 चालू होते, ठीक आहे, मग 22चं 1 जानेवारी 2022, आता 22 हे साधं वर्ष आहे. मग 1 जानेवारीला जर समजा या ठिकाणी शुक्रवार आला, गृहीत धरा शुक्रवार आला, आणि प्रश्न विचारला की या संपूर्ण 2022 या वर्षामध्ये कोणता वार 53 वेळा येईल, तर त्याचं उत्तर लिहून द्यायचं शुक्रवार. कारण साध्या वर्षात 1 जानेवारीचा जो काही वार असतो तो 53 वेळा येत असतो, बाकी सर्व वार 52 वेळा येतात. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? काय सांगितलं परत पहा. साध्या वर्षात 365 दिवस, 365 दिवस म्हणजेच 52 आठवडे आणि 1 दिवस. 52 आठवडे म्हणजे प्रत्येक वार 52 वेळा, परंतु 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. ठीक आहे. तसंच लीप वर्षामध्ये पहा, लीप वर्षात 366 दिवस असतात. 366 दिवस म्हणजेच 52 आठवडे आणि 2 दिवस. 52 आठवडे आणि 2 दिवस असतात. 52 आठवडे म्हणजे प्रत्येक वार 52 वेळा येणार, पण हे जे 2 दिवस शिल्लक आहेत ते 1 व 2 जानेवारीचे शिल्लक असतात. म्हणून लीप वर्षामध्ये 1 आणि 2 जानेवारीचे जे काही वार असतील ते संपूर्ण वर्षभरामध्ये किती वेळा येतील या ठिकाणी? 53 वेळा येतील. 1 व 2 जानेवारीचे वार 53 वेळा. उदाहरणामध्ये एक उदाहरण पहा. समजा या ठिकाणी उदाहरण घेतलं आपण, समजा 1 जानेवारी 2020, 1 जानेवारी 2020 ला शुक्रवार आहे आणि प्रश्न विचारला की ह्या संपूर्ण वर्षात कोणते वार 53 वेळा येतील. तिथं क्लिक करायचं. 2020 हे लीप वर्ष आहे. मग लीप वर्ष असेल तर बाकी सर्व वार 52 वेळा येतात, पण 1 आणि 2 जानेवारीचा 53 येतो. मग 1 जानेवारीचा वार आहे शुक्रवार, तर 2 जानेवारीचा वार येईल शनिवार. म्हणून शुक्रवार आणि शनिवार हे 2020 मध्ये 53 वेळा येतील. लक्षात येतंय का पहा. अशा पद्धतीने आपण लीप वर्ष आणि साध्या वर्षातील फरक पाहिलेला आहे. ठीक आहे. परत पहा एकदा काय सांगितलं आतापर्यंत. साधे वर्ष आणि या ठिकाणी आपण घेऊ लीप वर्ष. साधे वर्ष, लीप वर्ष, काय काय फरक पाहिला एकदा व्यवस्थित पाहून घ्या. पहिला फरक पाहिला आपण या ठिकाणी की ज्याला 4 किंवा 400 ने भाग जात नाही, 400 ने भाग जात नाही ते साधे वर्ष, आणि ज्याला 4 किंवा 400 ने भाग जातो ते लीप वर्ष, ते लीप वर्ष असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येक 4 वर्षांनंतर लीप वर्ष येतं. परंतु जास्तीत जास्त फरक, जर जास्तीत जास्त फरक विचारला, जास्तीत जास्त फरक तर 8 वर्षाचा असतो. ठीक आहे, वर्षाचा असतो. आणि साधं वर्ष हे प्रत्येक वर्षी येत असतं. साधे वर्ष प्रत्येक वर्षी. आता 2021 साधं वर्ष, 22 पण साधं वर्ष, 23 सुद्धा साधं वर्ष आहे. 24 मध्ये गेल्यावर ते लीप वर्ष लागल. 24च्या नंतर लगेच 25 साधं वर्ष. या पद्धतीनं 100 वर्षाचा जर विचार केला तर 76 वर्ष साधे आणि 24 वर्ष काय असतात या ठिकाणी? लीप वर्ष असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा पाहिला होता फेब्रुवारी महिना 28चा, तर लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29चा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा पाहिला होता आपण की साध्या वर्षाची सुरुवात आणि शेवट ही एकाच वाराने होत असतो. परंतु लीप वर्षात तसं नाही. लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच्या पुढच्या वाराने शेवट. सुरुवात आणि पुढच्या वाराने शेवट. पुढच्या वाराने काय होत असतो? शेवट होत असतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा पाहिलेला होता
की लीप वर्षात 365 दिवस म्हणजेच 52 आठवडे आणि 1 दिवस म्हणजेच 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. तर लीप वर्षामध्ये काय पाहिलं, 366 दिवस, 366 दिवस म्हणजेच 52 आठवडे आणि 2 दिवस म्हणजेच 1 व 2 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. 1 आणि 2 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. ठीक आहे. एवढे 6 फरक आपण साधे वर्ष आणि लीप वर्षातले फरक पाहिलेले आहेत. पाहून घ्या, या ठिकाणी पाहून घ्या, मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट मारा. साधे वर्ष, लीप वर्ष. चला मग वर्ष समजलं असेल तर आपण महिन्याकडे जाऊ. लक्षात येत आहे का सर्व मुद्दा? चला आपण महिन्याकडे जाऊ. आता पहा, महिने, एकूण महिने 12, एकूण महिने 12. दिवसावरून महिन्याचे 4 प्रकार पडतात. दिवसावरून 4 प्रकार. 28 दिवसाचा महिना, 29 दिवसाचा महिना, 30 दिवसाचा महिना आणि 31 दिवसाचा महिना. ह्या 12 पैकी जर फेब्रुवारी महिना साधं वर्ष असेल तर 28चा आणि लीप वर्ष असेल तर 29चा. म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच हे 2 प्रकार संपून गेले. एका महिन्यात 2 प्रकार संपले. उरले किती महिने आता? 11. ह्या 11 पैकी ए जूस नो एवढाच शब्द लक्षात राहू द्या. ए जूस नो म्हणजेच ए एप्रिलचा, जूनचा, सप्टेंबरचा आणि नोव्हेंबरचा. ज्या महिन्याची सुरुवात ए, जू, स आणि नो ह्या 4 अक्षरांनी होते त्यालाच काय म्हणा, 30 दिवसाचा महिना म्हणा. ठीक आहे. मग उर्वरित पहा, उर्वरित 7 महिने 31 दिवसाचे. उर्वरित 7 महिने 31 दिवसाचे. कोणते 7 महिने? जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर. आता 31 दिवसाचे महिने कोणते हे पाठ करायचे नाही. फक्त 30 दिवसाचे महिने कोणते तेच पाठ करा. 30 दिवसाचे महिने एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर हे 4 लक्षात ठेवा. उरलेले सगळे 31चे. फेब्रुवारी आला तरच विचार करायचा तो 28चा की 29चा. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा मुद्दा पहा, एखादा महिना जर 28चा असेल, 28चा फक्त फेब्रुवारीचा असतो. फेब्रुवारी महिन्यात जर 28 दिवस असतील तर त्यामध्ये सर्वच्या सर्व वार 4 वेळा येतात. 28 दिवसाच्या महिन्यात सर्वच्या सर्व वार 4 वेळा येतात. एकही वार 5 वेळा येत नाही. मुद्दा लक्षात ठेवा. तुमच्या व्हॉट्सअपला फिरत असतं की 884 वर्षानंतर हे पहिलं फेब्रुवारी महिना असा आला की यामध्ये प्रत्येक वार 4 वेळा आला. सोमवार 4, मंगळवार 4 असं काही नसतं. प्रत्येक फेब्रुवारीमध्येच प्रत्येक वार 4 वेळा येतात. फक्त जर वर्ष लीप असेल तर फेब्रुवारी 29चा असतो आणि 29 दिवसाचा महिना असल्यास 1 तारखेचा वार संपूर्ण महिन्याभरात 5 वेळा येत असतो. एका तारखेचा वार 5 वेळा. ठीक आहे. बाकी सर्व 4 वेळा. आणि जर महिना 30चा असेल तर 1 आणि 2 तारखेचा वार 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येत असतो. ठीक आहे. आणि जर महिना 31चा असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचा वार संपूर्ण महिन्याभरात 5 वेळा येतो. लक्षात येते का? पाहून घ्या. 5 वेळा येणारे वार आपण चेक केले. 28चा महिना असला तर एकही वार 5 वेळा नसतो. 29चा महिना असला तर 1 तारखेचा वार 5 वेळा. 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा. आणि महिना जर 31चा असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येत असतात. तुम्हाला जर प्रश्न आला की 1 डिसेंबरला शुक्रवार होता तर या डिसेंबर महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? तर शुक्रवार, शनिवार, रविवार. शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 जण 5 वेळा येतील. कारण डिसेंबर कितीचा आहे? 31चा आहे. समजा प्रश्न आला, पुढे आला की समजा या ठिकाणी 1 नोव्हेंबरला शुक्रवार होता. 1 नोव्हेंबरला शुक्रवार तर कोणते वार 5 वेळा येतील? तर नोव्हेंबर हा महिना 30चा आहे. म्हणून शुक्रवार आणि शनिवार हे 2 जण काय येतील? 5 वेळा येतील. ठीक आहे. मुद्दा समजला. आता पुढे जाऊ आपण. पुढचा मुद्दा पहा. पुढचा मुद्दा या ठिकाणी पहा, जर महिना 28 दिवसाचा असेल किंवा 28 दिवस ओलांडून पुढे जायचं असेल तर वार 0 दिवसाने पुढे जातो.
वार 0 दिवसाने पुढे जातो. 29चा महिना असेल तर वार 1 दिवसाने पुढे जातो, 1 दिवसाने पुढे. 30चा महिना असेल तर वार 2 दिवसाने पुढे जातो, 2 दिवसाने पुढे. आणि महिना जर 31चा असेल तर वार 3 दिवसाने पुढे जातो, 3 दिवसाने पुढे. आता बरेच जण म्हणतील की काय भानगड आहे, 2-3 दिवस कसा पुढे जातो, काय जातो. एक उदाहरण पाहू. समजा तुम्हाला प्रश्न विचारला की 1 नोव्हेंबरला शनिवार आहे, तर 1 डिसेंबरला कोणता वार येईल, असा प्रश्न आला. लक्षात ठेवा, 1 नोव्हेंबर पासून 1 डिसेंबर पर्यंत आपल्याला जायचं, म्हणजे संपूर्ण नोव्हेंबर महिना ओलांडून पुढे जायचंय. मग नोव्हेंबर महिन्यात किती दिवस आहे, 30 दिवस. मग 30 दिवस ओलांडून जर पुढे जायचं असेल तर वार फक्त 2 दिवसाने पुढे जात असतो. वार फक्त किती दिवसाने पुढे जातो, या ठिकाणी 2 दिवसाने पुढे जातो. आता या ठिकाणी पहा, 1 नोव्हेंबरला शनिवार, तर या ठिकाणी वार 2 दिवसाने पुढे जाणार आहे. शनिवारच्या नंतर रविवार, सोमवार. काय उत्तर येईल या ठिकाणी, सोमवार. या प्रश्नाचं उत्तर येईल सोमवार. आणखी एखादा प्रश्न घेऊ पहा. समजा या ठिकाणी घेतला 1 मेला रविवार असेल तर 1 जूनला कोणता वार येईल. मग आता पहा, मे महिना ओलांडून जायचं. मे महिना कितीचा आहे, 30चा. मग 31चा. मग 31 दिवस जर ओलांडून पुढे जायचे तर वार 3 दिवसांनी पुढे जातो. मग रविवारच्या नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार. मग 1 जूनचा वार कोणता येईल, बुधवार येईल. ठीक आहे. अशा प्रकारे पहा. आता हे जे मुद्दे आहेत का, हे सर्व मुद्दे तुम्हाला प्रश्न सोडवायला कामाला येणार आहेत, प्रश्न सोडवायला कामाला येणार आहेत. ठीक आहे. जर फास्टमध्ये प्रश्न सोडवायचे असतील, हे का नाही, तर तुम्हाला हे मुद्दे पाठ असणं, माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. याला पाठ नाही करायचं तर लक्षात ठेवून द्यायचे, हे मुद्दे लक्षात ठेवायचे असतात. आता यामध्ये पहा, महिन्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की महिना कोणताही असू द्या, कॅलेंडर घरी गेल्याच्या नंतर कॅलेंडर उघडून पहा, महिना कोणताही घ्या, प्रत्येक महिन्यामध्ये 1 तारखेला जो वार असतो तोच वार 8ला असतो, तोच वार 15ला असतो, तोच वार 22ला असतो, तोच वार 29ला असतो. म्हणजे कोणताही महिना असू द्या, प्रत्येक महिन्यात 1 तारीख, 8 तारीख, 15 तारीख आणि 22 आणि 29 तारखेचा वार हा सारखाच असतो. म्हणजे 1ला जर रविवार असेल तर 8ला पण रविवार, 15ला पण रविवार, 22ला पण रविवार आणि 29ला पण रविवार असतो. ठीक आहे. अशा प्रकारे महिना हा मुद्दा समजला का एकदा पाहून घ्या. महिना हा मुद्दा समजला का एकदा पाहून घ्या. ठीक आहे. वाटलंच तर परत एकदा आपण चर्चा करू. पहा, महिन्याचे दिवसावरून 4 प्रकार पडतात. 28 दिवसाचा महिना, 29चा, 30चा आणि 31चा. जर वर्ष साधा असेल तर फेब्रुवारी महिना 28चा आणि जर वर्ष लीप असेल तर फेब्रुवारी महिना 29चा. एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर, जून हे 4 महिने 30चे आणि उरलेले 7 महिने 31चे असतात. ठीक आहे. जर महिना 28चा असेल तर एकही वार 5 वेळा येत नसतो. जर महिना 29चा असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. जर महिना 30चा असेल तर 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. आणि जर महिना 31चा असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येत असतात. लक्षात राहू द्या, इथं लिहिलेलं आहे, तुम्ही इकडे पाहू शकता खाली. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा पहा, जर 28 दिवसाचा महिना असेल तर वार 0 दिवसाने पुढे जातो. 0 दिवसानं पुढे म्हणजे जो वार आहे तोच असतो. जर महिना 29चा असेल तर वार 1 दिवसाने पुढे जातो. आणि जर महिना 30चा असेल तर वार 2 दिवसाने पुढे आणि 31चा असेल तर वार 3 दिवसाने पुढे जात असतो. ठीक आहे. आणि शेवटचा मुद्दा पाहिला की कोणताही महिना असू द्या, त्या महिन्यात 1, 8, 15, 22 आणि 29 तारखेचे वार सारखेच असतात. ठीक आहे, सारखेच असतात. एवढे मुद्दे आपण या ठिकाणी पाहिले. आता याच्या नंतरचा मुद्दा पाहू आपण, दिवस. आता ह्या दिवसावर प्रश्न कसे विचारले जातात पहा. आताच 2018-19ला एक MPSCचा गट क चा पेपर झालेला होता, लेटेस्ट, म्हणजे कोरोनाच्या पहिला जो MPSCचा पेपर झाला त्याच्यामध्ये एक प्रश्न असा विचारलेला होता, एका वर्षी गांधी जयंती जर रविवारी आली असेल तर त्याच वर्षीचा क्रांती दिन केव्हा येईल.
ठीक आहे. अशा प्रकारचे दिवसावर प्रश्न, म्हणजे आपल्याला दिवस मोजून मागं पुढं जाता येतं, ठीक आहे, उत्तर काढता येतं, याच्यात काही डाऊट नाही. पण आपल्याला हे माहीत पाहिजे की गांधी जयंती केव्हा, क्रांती दिन केव्हा, ठीक आहे, याच्या तारखा माहीत पाहिजे आपल्याला. म्हणजे दिवसामध्ये तुम्हाला काही दिनविशेष पाठ असणं आवश्यक आहे, काही दिनविशेष पाठ असणं आवश्यक आहे, बाकी काहीच नाही. तर दिवसामधले दिनविशेष पाठ करा, ठीक आहे. पहा, आता जर तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यात 30 दिवस 31 दिवस असतात, सगळे महत्त्वाचे असतात. पण आपल्याला सर्वच पाठ नाही करायचे. जनरल नॉलेज म्हणून तुम्ही पाठ करू शकता, पण बुद्धिमत्ता किंवा कॅलेंडरच्या दृष्टिकोनातून फक्त 20 ते 25 दिवस असे आहेत महत्त्वाचे की त्याच्यावर आतापर्यंत परीक्षेला प्रश्न विचारलेले, ठीक आहे. मग ते कोणकोणते दिवस आहेत ते मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये फास्टमध्ये सांगतो. पहा, आता 1 जानेवारी जो असतो का, तो वर्षाची सुरुवात असते, वर्षाची सुरुवात. 3 जानेवारी जो असतो तो बालिका दिन असतो, बालिका दिन, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला, बालिका दिन, ठीक आहे. पुढे आलो तर आपण 25 जानेवारी, 25 जानेवारीला मतदार दिन असतो, मतदार दिन, ठीक आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो, प्रजासत्ताक, स्वातंत्र्य दिन नसतो हा, प्रजासत्ताक, 26 जानेवारी. 30 जानेवारीकडे जर आलो तर आपण, तर 30 जानेवारीला या ठिकाणी गांधी स्मृती दिन, गांधी स्मृती दिन असतो, ठीक आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जातो, गांधी स्मृती दिन रविवारी, तर बालिका दिन केव्हा, तर हे माहिती पाहिजे, बालिका दिन केव्हा, गांधी स्मृती दिन केव्हा. फेब्रुवारीमध्ये गेलो तर आपण, तर 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो, व्हॅलेंटाईन डे. 19 फेब्रुवारीला शिवजयंती असते, 19 फेब्रुवारी शिवजयंती, ठीक आहे, शिवजयंती. त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये आलो तर आपण, 8 मार्चला महिला दिन असतो, जागतिक महिला दिन, ठीक आहे, जागतिक महिला दिन. मार्चच्या नंतर 1 एप्रिल, 7 एप्रिल आलोत, 7 एप्रिलला या ठिकाणी आरोग्य दिन असतो, आरोग्य दिन, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, ठीक आहे. पुढे 24 एप्रिलला जर गेलो तर आपण, तर 24 एप्रिलला पंचायत राज दिन असतो, पंचायत राज दिन, ठीक आहे. लिहून घेत असताल तर लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा, हे सर्वांना पाठ असलेले दिवस आहेत. फक्त 20-25 दिवस असे आहेत की त्याच्यावर नेहमी पोलीस भरती, तलाठी, आरोग्य सेवक किंवा MPSC किंवा आपलं शिक्षक भरती, याला प्रश्न विचारले आहेत ह्या दिवसांवर. मग हे दिवस पाठ करून ठेवायचे, ठीक आहे. एप्रिलच्या पुढे गेलो तर आपण 1 मे, तर 1 मेला या ठिकाणी काय, कामगार दिन असतो किंवा महाराष्ट्र दिन, है ना. मेच्या नंतर जूनला, 5 जूनला आलो तर आपण पर्यावरण दिन, पर्यावरण दिन. 1 जुलैला कृषी दिन असतो, 1 जुलै कृषी दिन. पुढे आलो तर 1 ऑगस्ट, 1 ऑगस्टला या ठिकाणी महाराष्ट्र महसूल दिन, महाराष्ट्र महसूल दिन किंवा टिळक स्मृती दिन, टिळक स्मृती दिन असतो, ठीक आहे. त्याच्या पुढे जर गेलो तर आपण या ठिकाणी 15 ऑगस्ट, या ठिकाणी 9 ऑगस्ट घेऊ आपण. 9 ऑगस्टला गेल्या वर्षी म्हणजे 2019ला प्रश्न विचारलेला आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिन, 9 ऑगस्ट क्रांती दिन. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, ठीक आहे. 20 ऑगस्ट राजीव गांधी सद्भावना दिन, राजीव गांधी सद्भावना दिन, ठीक आहे. ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर, 5 सप्टेंबर शिक्षक दिन. 2 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर गांधी जयंती. त्याच्यानंतर 14 नोव्हेंबर बाल दिन, बालिका दिन वेगळा आणि बाल दिन वेगळा. त्याच्यानंतर 1 डिसेंबर, 1 डिसेंबर काय असतं सांगा लवकर. 1 डिसेंबर एड्स दिन. 10 डिसेंबर आताच होऊन गेला मानवी हक्क दिन, मानवी हक्क दिन. या दिवशी नोबेल पुरस्कार सुद्धा दिला जातो.
10 डिसेंबर. 25 डिसेंबर आता येईलच काही दिवसामध्ये. काय असतं? नाताळ. यालाच ख्रिसमस सुद्धा म्हणतं. ख्रिसमस नाताळ एकाच दिवशी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पहा 25 डिसेंबरच्या नंतर डायरेक्ट 31 डिसेंबर वर्षाचा शेवट. वर्षाचा शेवट. अशा पद्धतीनं तुम्हाला हे मुद्दे लक्षात ठेवायचे. एवढे दिनविशेष लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मग ह्या दिनविशेषावर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील ते तुम्हाला व्यवस्थित पाठ पाहिजेत. आता 2-4 तुम्हाला शॉर्टकट सांगतो. फक्त शॉर्टकट सांगतो. लक्षात राहू द्या. पहा ह्या दिनविशेषावर जर प्रश्न विचारले, तुम्हाला जर विचारला की एका वर्षी शिक्षक दिन जर रविवारी आला तर त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन केव्हा येईल? स्वातंत्र्य दिन केव्हा येईल? तर इथून पुढे लक्षात ठेवायचं. शिक्षक दिन रविवारी तर स्वातंत्र्य दिन पण रविवारी. शिक्षक दिन आणि स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि महाराष्ट्र महसूल दिन सुद्धा एकाच दिवशी असतात. यांच्यात वार बदलत नसतो. ठीक आहे. शिक्षक दिन रविवारी तर महाराष्ट्र महसूल दिन पण रविवारी आणि स्वातंत्र्य दिन पण रविवारी. मग शिक्षक दिन केव्हा, स्वातंत्र्य दिन किंवा महाराष्ट्र महसूल दिन केव्हा, हे तुम्ही तारखा पाहू शकतात. पुढे आलोत. जर तुम्हाला प्रश्न विचारला एका वर्षी आंबेडकर जयंती रविवारी तर त्याच वर्षीची गांधी जयंती केव्हा? तर लक्षात ठेवायचं. आंबेडकर जयंती आणि गांधी जयंती यामध्ये नेहमी 3 वारांचा फरक असतो. 3 दिवसांचा फरक असतो. म्हणजे आंबेडकर जयंती रविवारी, चला 3 दिवस पुढं. गांधी जयंती रविवारच्या नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार. हा प्रश्न कधीच सोडवायचा नाही. डोळे झाकून याचं उत्तर लिहायचं. 3 दिवसांना गांधीजी मोठे असतात. जर गांधीजींची तारीख दिली आणि आंबेडकर जयंतीची काढायला सांगितली 3 दिवस वापस यायचं. बाकी काहीच नाही. डोकं लावायचं नाही. पुढचा प्रश्न समजा विचारलं महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन जर रविवारी आला तर त्याच वर्षीचा एड्स दिन केव्हा येईल असं विचारलं. एड्स दिन केव्हा? या ठिकाणी डोक्यात लावायचं नाही. लक्षात ठेवायचा शॉर्टकट. महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन हे एकाच दिवशी आहेत. त्याचा काही विषय नाही. महाराष्ट्र दिन आणि एड्स दिन याच्यामध्ये 4 वारांचा फरक असतो. रविवारच्या नंतर 4 दिवस पुढे जा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. काय येईल उत्तर या ठिकाणी? गुरुवार. चला पुढं. साध्या वर्षात प्रजासत्ताक दिन समजा रविवारी आला तर त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन केव्हा येईल? सोडवायचाच नाही प्रश्न. हा प्रश्न जर आला कुठे येऊ द्या, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन साध्या वर्षात 5 दिवसाचा फरक असतो. मग रविवारपासून 5 दिवस जा. रविवारच्या नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. झालं उत्तर. सोडवायचंच नाही. शुक्रवार. पुढचा प्रश्न जर लीप वर्ष आलं तर लीप वर्षात प्रजासत्ताक दिन रविवारी आला तर स्वातंत्र्य दिन केव्हा येईल असा जर प्रश्न आला, यालाही सोडवायचंच नाही. प्रजासत्ताक समजा लीप वर्ष असेल आणि प्रजासत्ताक रविवारी आला तर स्वातंत्र्य दिन हे 6व्या दिवशी येत असतं. 6 दिवस पुढे चला. रविवारच्या नंतर 6 दिवस पुढे जाणं म्हणजेच 1 दिवस मागे येणं. रविवारच्या पाठीमागे 1 दिवस या शनिवार, किंवा रविवारपासून 6 दिवस पुढे जा. रविवारच्या नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. काय उत्तर आलं? शनिवार. अशा पद्धतीने भरपूर शॉर्टकट आहेत. हे जर शॉर्टकट पाठ असतील तर काही असे प्रश्न आहेत त्याला वेळच घालायचा नाही. 2 सेकंदात पर्याय पाहून उत्तर सोडवायचं. परत पहा. शिक्षक दिन आणि स्वातंत्र्य दिन एकाच वाराला म्हणजे वारात 0 दिवसाचा फरक. आंबेडकर जयंती रविवारी तर गांधी जयंती बुधवारी. 3 दिवसाचा फरक. सोडवायचंच नाही. कधीही सोडवा. गेल्या वर्षी सोडवा प्रश्न, पुढच्या वर्षी सोडवा, 10 वर्षापूर्वी सोडवला किंवा आणखी 10 वर्षानंतर सोडवला तरी गांधी जयंती आणि आंबेडकर जयंती 3 दिवसाचा फरक राहणार. ठीक आहे. ते काही बदलणार नाहीत. महाराष्ट्र दिन आणि एड्स दिन नेहमी 4 दिवसाचा फरक. साध्या वर्षात प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन 5 दिवसाचा फरक. आणि वर्ष जर लीप असेल तर प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन नेहमी 6 दिवसाचा फरक. ठीक आहे. आणखी भरपूर शॉर्टकट पाहायचे. कोणते महिने सारखेच असतात म्हणजे कॅलेंडरचे पानं जर उघडले तर कोणते महिने सारखे,
कोणते वर्ष सारखे, पुन्हा आणखी कोणत्या दिवसात किती किती दिवसाचा फरक असतो, हे भरपूर शॉर्टकट आहेत. ते आपण ज्यावेळेस कोर्समध्ये आपण हा धडा पूर्ण घेऊ त्यामध्ये तुम्हाला हे शॉर्टकट आणखी सांगाल. या ठिकाणी हे 5 शॉर्टकट, दिवसातले दिनविशेष आणि महिन्याचे प्रकार, त्यातले मुद्दे, हे महिने आणि त्यातले मुद्दे, आणि वर्ष, हे साधं वर्ष आणि लीप वर्ष, एवढं फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला कोणताही प्रश्न फास्टमध्ये सोडवता येईल. ठीक आहे. पहा, कॅलेंडर हा धडा गौरव भंडारी सरांनी शिकवला, जाधव सरांनी घेतला आणि त्याच्यानंतर आज आपण घेतलेला आहे या ठिकाणी, बरोबर आहे का? म्हणजे 3ही शिक्षकांनी तुम्हाला हा धडा घेतलेला आहे. मग ज्यांचा तुम्हाला समजेल त्यांचा पहा, किंवा तिघांचाही पहा. तिघांमधून जर तुमचं परफेक्ट होत असेल तर घ्या, आणि तिघांचंही नाही समजलं तर तुम्ही अभियोग्यतेची तयारी करणं सोडून द्या. ठीक आहे. कारण प्रत्येकानं जे काही बेस्ट देता येईल विद्यार्थ्यांना ते दिलेलं आहे प्रत्येकानं. त्याच्यामुळे इथून पुढचे प्रत्येक धडे आम्ही तिघं मिळून तुमच्या फायद्यासाठी देणार आहोत. ठीक आहे. आम्ही असं नाही विचार केला कॅलेंडर एका सरांनी घेतला आता दुसऱ्यांनी कशाला घ्यायचं, संपलं, विद्यार्थ्यांचं काम संपलं, असं नाही. त्यांनी घेतला, एकांनी घेतला, परत मी घेतला. आता पुढचे धडे पण अशाच प्रकारे समजा आम्ही तिघांनी घेतले तर तुम्हाला ज्यांचं समजल किंवा तिघांचंही समजलं तर तिघांमधून नवीन 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 घटक तुम्ही आत्मसात करा. यांचा प्रश्न तरी परीक्षेला येईल किंवा यांचा येईल किंवा यांचा येईल. ठीक आहे. म्हणजे भरपूर फायदा होणार. असं कुठंच भेटणार नाही अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला एका विषयाला 3-3, 4-4 शिक्षक. ठीक आहे. आता तिघं आहेत, आणखी पांडव सर सुद्धा घेणार आहेत गणित बुद्धिमत्ताच. ठीक आहे. चला आपण या ठिकाणी थांबूत. बऱ्यापैकी जवळपास 1 तास झाला आपण या ठिकाणी घेतोय लेक्चर. फक्त कॅलेंडरची बेसिक माहिती सांगितली मी तुम्हाला, कुठला प्रश्न सोडून दिलेला नाही, काही नाही, फक्त बेसिक. ठीक आहे. या ठिकाणी थांबू मग. जय हिंद. काही अडचणी, काहीच अडचणी नाहीत. या ठिकाणी थांबू आपण. सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद सर्वांना. क्लासची फीस वगैरे किती आहे, शेड्यूल काय आहे, तुम्हाला जी लिंक दिलेली आहे ज्याच्यावरून तुम्ही आता जॉईन झाले त्या लिंकवर जो तुम्हाला नंबर दिला आहे त्या नंबरवर कॉल करा, चौकशी करा. तुम्हाला डिटेलमध्ये क्लासची फीस किती, वेळ किती, क्लास कधी सुरू होणार ते सर्व तुम्हाला सांगतील. आजपासून आपली ऑफलाईन बॅच पण सुरू झालेली आहे. 4 ते 7, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7 अशा प्रकारे 3 लेक्चर होतील. त्यामध्ये 1 लेक्चर गणिताचं, 1 लेक्चर बुद्धिमत्तेचं आणि 1 लेक्चर तुम्हाला अभियोग्यता, म्हणजे जे काही जनरल नॉलेज, अभियोग्यता, इतिहास, भूगोल जे काही असेल ते सगळं तुम्हाला ते 1 तासात भेटेल. पण रोजचे 2 तास गणित आणि बुद्धिमत्ता 100% होणार तुम्हाला. ठीक आहे. जुने विद्यार्थी या, त्यांना फीसमध्ये डिस्काउंट आहे. नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरपूर मटेरियल वगैरे मिळेल, सगळ्या गोष्टी समाधानाच्या मिळतील या ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. तुम्ही लेफ्ट झाले तरी चालेल.